याचं करायचं काय? उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यावरील वक्तव्याचा त्र्यंबकेश्वर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध. हर्षवर्धन सपकाळ यांच्या कथित वादग्रस्त टिप्पणी विरोधात आंदोलन. तहसीलदारांना निवेदन. उपमुख्यमंत्री सुनीता अजित पवार यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या कथित वादग्रस्त टिप्पणीच्या निषेधार्थ त्र्यंबकेश्वर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत घोषणाबाजी केली. सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या महिला नेत्यांविषयी बोलताना राजकीय मतभेद असले तरी भाषेची मर्यादा आणि महिला सन्मानाचं भान राखणं आवश्यक आहे. महिलांचा अवमान करणारी वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत अशी भूमिका यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. आंदोलनानंतर शिष्टमंडळानं त्र्यंबकेश्वर तहसीलदारांची भेट घेतली. त्यानंतर निवेदन सादर केलं. संबंधित वक्तव्याची प्रशासनानं दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसंच सार्वजनिक जीवनात जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तींनी वक्तव्य करताना संयम आणि जबाबदारीचं भान ठेवावं अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. या आंदोलनास जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसजुने, प्रदेश उपाध्यक्ष संपतराव सकाळे, तालुकाध्यक्ष बहिरू मुळाने, विनायक माळेकर, युवा नेते भास्कर खोसकर, जिल्हा नेते समाधान बोडके, युवक तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाले, आदिवासी सेल तालुकाध्यक्ष निवृत्ती लिलके, युवक जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मेढे, समता तालुकाध्यक्ष गोकुळ बत्तासे, नगरसेवक मंजुताई वारुंगसे, कल्पना लहांगे, अमोल कडलक, सागर उजे, सोनू खाटीकडे, किसान सेल तालुकाध्यक्ष रावसाहेब कोठुळे, तानाजी बोडके, पप्पू सकाळे, सुरेश चव्हाण, कैलास पोटिंदे, राजाराम चव्हाण, हिरामण जाधव, किरण तरवारे, रावजी दिवे, गोकुळ निंबेकर, रवी झोले, विलास आचारी, विजय वायकांडे, भीमा दिवे, हरीश कोरडे, नाना गुंड, दिलीप मुळाने, नामदेव भगत, सुनील मोरे, अजय खांडबहाळे, आनंद कसबे, योगेश मुळाने, पृथ्वी शिरसाट यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. संबंधित वक्तव्याबाबत प्रशासनानं योग्य ती दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. महिला सन्मान आणि सार्वजनिक जीवनातील सभ्य राजकीय संवाद याबाबत सर्वच राजकीय पक्षांनी जबाबदारीनं भूमिका घ्यावी अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हे जे अर्वाच्य भाषेमध्ये शब्दप्रयोग केलेला आहे, या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनीत्राताई पवार यांच्याविषयी खरं तर श्री सन्मान या महाराष्ट्राचं वैभवाचं आपण आचरण बघतो. याच्या चांगल्या आचरणाच्या संस्कारमय महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशी खालच्या लेवलची भाषा वापरत असाल तर नुसतं राष्ट्रवादी पक्षच नव्हे, अख्खा महाराष्ट्रातील महिला या सगळ्या वर्तणुकीचा निषेध करत आहे. आणि खऱ्या अर्थाने हे सगळे पडसाद आपण 4 दिवसापासून बघतो आहोत. अतिशय अजितदादांच्या निधनानंतर स्वर्गीय अजितदादा हे महाराष्ट्राचे लाडके नेते होते आणि अचानक त्या जाण्यामुळं ज्यावेळेस एक महाराष्ट्रातील जनतेची मागणी म्हणून सुनीत्राताईंनी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी घेतली आणि सक्षमपणे असं काम करत असताना, संयमीपणाने सामाजिक बांधिलकी ठेवून असं काम करत असताना एखाद्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जर अशा प्रकारची भाषा वापरत असाल तर राष्ट्रवादी नाशिक जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्यांना सुद्धा पुढे धाडा शिकवल्याशिवाय जनता राहणार नाही अशी जनतेकडून अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब यांनी आपल्या राष्ट्रीय नेत्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राताई पवार यांच्या विषयी जे वाईट विचार मांडले त्याचा आपण सर्वांनी धिक्कार निषेध केलेला आहे. परंतु गेल्या 40 वर्ष मी काँग्रेसचं काम केलं, पण या काँग्रेसमध्ये अशी संस्कृती नव्हती. ही आता नवीन संस्कृती आली. जे काँग्रेसवाले होते चांगले ते पक्षाला सोडून गेले. ह्या अशा अवलादी या पक्षात आल्यामुळं काँग्रेस पक्ष धुळीस मिळाला आहे आणि यांचे विचार नाहीत. तर एक स्त्री तिचे अजितदादाच्या जाण्यानं त्या दुःखामध्ये असताना त्यांना असं वाईट बोलणं हे त्यांना शोभलेलं नाही. म्हणून मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं सपकाळांचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो. अजितदादा पवार यांचा गुंगी गुडिया म्हणून
हर्षवर्धन सपकाळ यांनी उल्लेख केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्त्रियांचा सन्मान करणारा पक्ष आहे आणि मी सन्माननीय स्वर्गवासी इंदिरा गांधी यांना या ठिकाणी सुद्धा मानतो, अजून मानतो, पुढे मानत राहणार. आणि त्याच काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी एक महिलाचा अवमान केला आणि महिलांना गुंगी गुडिया म्हटलं. हा अपमान स्वर्गीय अजितदादा पवार सुद्धा यांचा सुद्धा असून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचा जाहीर धिक्कार करतो, त्यानंतर निषेध करतो. आणि यानंतर आपले जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय मैजुनेश साहेब या ठिकाणी बोलताना विनंती त्यांनी बोलावं म्हणून. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार यांना सपकाळ यांनी गुंगी गुडिया असं शब्द बोलून त्यांनी महिलांचा अपमान केला. या हर्षवर्धन सपकाळचं करायचं काय? या हर्षवर्धन सपकाळचं करायचं काय? अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे.